खरं सांगू बाई, तो यामुळेच व्हिडिओ पाडा नाही. मायामुळे होय. हा, मी काय केलं? हे अशी जर रातची आली ना तू इकडून बाहेरून आणि मी जर उठलो ना डायरेक्ट मरून जाईन भाऊ. गोदड्या नाही हा हां, काही पोतडे फाडे तळत काही. ते घेऊन काय करू आम्ही? तुम्ही जा ना घेऊन पांघराला. निर्म्याचा पुडा 6 साबणी घेतल्या जो गाडीवाला मोफत दिलं मला. मोफत दिलं? माझं असंच केलं तसं सूर्या मावाला त्यांच्या चालले तिथे निर्बळ घरी. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज सकाळपासून तुम्ही म्हणता असं ब्लॉग पडत नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला याचा लवकर. माझी कंटिन्युटी आणि सातत्य दररोजचं हाई आहे, म्हणजे मी त्याचं चेंज नाही करत आहे. पण काय आहे ना, निसर्गापुढं पण कधी कधी काय करता येत नाही. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो काय झालं आहे. मी 5 वाजल्यापासून नाही का ब्लॉग अपलोड करतो आहे आणि अजून ब्लॉग फक्त 13% झाला आहे. ब्लॉगच अपलोड होणार राहिला, कारण गावची रेंज आणि ते ना असा एवढा प्रॉब्लेम आहे ना इकडं का सांगू नाही शकत. शहरातली रेंज जर असती तर 5-10 मिनटामध्ये अपलोड झाला असतं. मला ब्लॉग अपलोड करायला कमीत कमी नाही का 2 ते 3 तास लागते. तर पण हा आजचा ब्लॉग नाही का जवळपास 4 तास होत आले त्याचा, अजून पण अपलोड नाही हो राहिला. आता 9 वाजले येतं आणि 5 वाजल्यापासून उठलेलो आहे मी आणि तेव्हापासून ब्लॉग अपलोड करण्याचं बघतोय, पण अजून पण अपलोड नाही हो राहिला. तर आजची घरची रेसिपी दाखवतो तुम्हाला मी. तर हे बघा, घरची रेसिपी आज बहिणी काय केली आहे, कारलं केलं आहे, पिवळं कारलं. या पद्धतीने कारलं करत असते पिवळं, आणि खायला लय भारी लागतं बरं का. याची रेसिपी नाही टाकलेलं आपण, पण एका दिवशी मी टाकलं लगेच. तुम्ही भरलेलं कारलं वगैरे सगळं बघितलं असं, पण फक्त पिवळं कारलं हळद आणि मिठीमधलं कधी बघितलेलं का, आणि ते कडून नाही लागत बरं का अजिबात. ते पण तुम्हाला दाखवतो मी. म्हटलं होतं 5 मिनिट शॉर्ट काढून टाकला होता की तुम्हाला सोडीन, पण ते लक्षातच नाही राहिलं. आत्ता कारलं तिनं चिरलं होतं, लक्षात आलं. मी तुम्हाला नक्की ती रेसिपी टाकून एक दिवस. एका पप्पायला एवढे पप्पा आल्या म्हणून नानाने बघा डायरेक्ट पप्पायचा बाग लावून टाकला इकडे. आणि या पप्पायला आता पाणी पण देऊ राहिलेत. हे पाणी आलेलं आहे, तर याच्यावरती ओके पाणी ते चाललं आहे. आणि एवढे पप्पाय लावल्यात नानाने, तर इथून तिथून लावल्यात. नाना किती दिवस झाले असते ना पप्पाय लावलेले? 2 महिने झाले पप्पाय लावलेले. आता पाणी देऊ राहिलेत, म्हणजे 2 महिन्यामध्ये फक्त बघा एवढीच वाढू शकते ही पपई. जर खत वगैरे असेल तर काही वाढू शकते बरं का, पण याला खत वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट नॅचरली. यांना फक्त थोडं शेळ्यांचं खत टाकलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही टाकलेलं घरगुती. आणि मिरच्या वगैरे आपलं सगळं त्याच्यावरतीच, काही फवारा वगैरे काहीच नाही याच्यावरती. गावाला एवढी थंडी आहे ना की डायरेक्ट तुमच्या आजी 2-2 स्वेटर घालते, पण काम काय थांबत नाही. हे बघा, एक हातात काढून ठेवलं, एक हातात काढून राहिली. आज कशी दिसते रे बाई तू? हे अशी जर रातची आली तू इकडून बाहेरून आणि मी जर उठलो ना डायरेक्ट मरून जाईन भाऊ. खरंच, आपण जर प्रामाणिकपणाने काम जर करायला लागलोत ना, प्रॉब्लेम नक्की येतो. आणि आज तसंच झालं आहे, कारण सकाळपासून व्हिडिओ तर नाही पडून राहिलं. ते एक तर डोकं खराब झालं आहे, आणि त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे नाही का, आता इकडून तिकडून थोडंफार टावर चालत होतं. तर टावरचं आहे कनेक्शन कसं आहे गावातल्या, जर लाईट असेल ना तरच टावर चालतं ना, ते टावर चालत नाही. हे बघा, लाईट पण गेली आहे आणि मोबाईलला चार्जिंग फक्त 20% राहिली, आणि व्हिडिओ अजून अपलोड नाही हो राहिला. मला तर काही पण मला समजतं आहे तुम्ही वाट बघू राहिले व्हिडिओची, पण ते पडूच नाही राहिला. आता त्यासाठी मी काय केलं आहे, आणि लाईट नाही, मोबाईलचं डिस्चार्ज होईल म्हणून हे बघा असं जुगाड केलं आहे. गाडीला हे सॉकेट टाकून घेतलं होतं मी चार्जिंगचं, पण ते पण एकदम झुरो झालं आहे, पूर्ण संपली चार्जिंग. आता गाडी चालू करतो आहे आणि त्याच्यावर चार्जिंगला लावतो आहे, हे असं केबलने. जवळपास आज 3:35 झाले तर, आणि अजून व्हिडिओ अपलोड नाही झाला. तुम्ही बघू शकताच, म्हणजे नेटवर्क किती क्वालिटी आहे आज गावात. डायरेक्ट नाही का हँग झालं आहे डोकं. नानांना काही काम नसलं का, एकटे जर असले का, हे बघा येऊन काय करतात ते. काय करत नाना? काम चालले. काही काम नसले बघा इथे. तर हे शेंगा आलेले आहेत ना, शेंगा तोडीतात आणि एकटे आपले खात बसतात. शेंगाला आवडतं काय नाना तुम्हाला, आहे ना? टमाटे बघा नाना किती पिकले तर. नाही फुटत. हे बघा टमाटे किती आलेत आपल्या. हे बघा पिकले तर, काही भरपूर मोठले जर का पिकायला लागले तर. हे बी करून विकायचं आहे का? काढून सुका आणि परत लावायचे पुन्हा. का आत्ता लावायचं, पावसाळ्यात लावायचं? आत्ता आणि पाणी उली जमन का? शेपूची केस भाजी ना आता परत शेपू चोकान ते लावणं तिथं. हे बघा ना, भाजी ते संपत आली आहे. हे बघा मेथीची भाजी ते होते लावलेले. आणि गवारी शेंगावर नाना रोग पडलाय पण नाही का, हे गवारी शेंगावरती मावा पडलाय. आता हे सगळं नाना ते परत काढते, परत नवीन भाजीपाला लावते. हे वापा पण तोपर्यंत मोकळा होऊन जाईल.
तुम्हाला दाखवतो आज बहिणी बघा एक नाही गावामध्ये काय काय आलं तिने काय घेतलंय. निरम्याचा पुडा 6 साबणी घेतल्या योग गाडीवाला मोफत दिलं मला. मोफत दिलं. बघा बाईला कोण काय देऊन गेलं काय नाही. बाईचं फॅन होते काय नाही असं वाटतंय. 6 साबणी दिल्यात आणि निरमा दिला बाईला कोणतरी घेऊन आले आत्ता. तर आज नाही का सगळा दिवस खराब गेलाय पण एक गोष्ट चांगली हो राहिली की तुम्ही जेवढ्या कमेंट केल्या होत्या त्याच्यातलं एक आजीने आपलं चालू केलं आहे. बघा कशी बघा ती आज व्हिडिओ नाही पाडला तर तिचं पण तोंड उतारलंय. हे बघा आता सामान काढलंय शेवंती करून देणार आहे तुम्हाला. काय करावा की बाई नो आज पोरग नुसतं तंडतय काय करावं मला डोकंच झालं ना. आज का तुम्हाला शेवंतीच करते मग आता काय करू. व्हिडिओ पडत नाही म्हणून तंडत होतो मी. आणि हेडो पडानाच का म्हणून काय नो नेटवर्कच नाही काय करू आता. नेट चालत नाही म्हणजे मग आता काय करायचं. मग काय होतं झाल्याने उरक होते ना तामानी. दिवस गेलाय पार. मग काय होईल गेला तर जाणारच आहे देव तसा काय जाणार नाही काय. उरक आता लेक की बाई मला आलाय काटाळा आता. आला असला तर बंद कर. मग चुलीवर लगेच 2 भाकरी घेऊन टाकून काही येडं वाकडं कालवून करते आणि हे ते राहू करतो. नक्की का मग काय दे ठेवून जाऊ दे. तू म्हणतो कटाळा आल्या म्हणलं मग दे ठेवून जाऊ दे. मग ते याचं काय ठेवायला काय व्यसन हटायचं 2 भाकरी करायच्या. याचं लगेच व्यवसाय हटायचं का. फुलक्याच्या पिठाचं व्यसन होतं. ठीक आहे म्हाताऱ्याला. होय ना येतो वेगळं झालं आता. हा जायचं तिकडे देणी वाट झाली. सुद्धा नाही झालं अजून. म्हातारीने जायचं तुला जायचं तिकडे. व्हिडिओ चाला ना तुमचा मग काय थांबून उपयोगी. मग आता काय करायचं. आता जायचं तिकडे म्हातारीला नेऊन घालायचं घाटवर. तिथे भावाच्या बापा तिकडं मी बसला इथं एकटा राखान. आणि तुम्हाला कोण सांभाळेल. मला माय सोन लेक डबा आणून देते लेकी डबा आणून देते पद्धतशीर खाईन मी. जा मग का. हां मी तू बी जायचं तुपल्या मार्गाने म्हातारी तिच्या मार्गाने. थांबू नका माझ्या धोक्याच्या थांबा. काय करायचं जायचं काय बाडे जायचं. चल बांधू आपल्या एखादं गतोडं. गोदाड्याचं का थोडं नाही गोदाड्यात घरात गोदाडे घेऊन जात का. गोदाड्या नाही हां काही पोतडेत फाडेत तळटेत काही. ते घेऊन काय करू आम्ही. तुम्ही जा ना घेऊन पांघराला. आम्ही त्याच्यात झोपू आता. त्याचेच झोप उघडे जा. ते इकडे बाहेर ठेव मग कर माणसाला ताणी तू. मी काय केलं आता. माझं असंच केलं तसं सूर्या मावाला तरी त्यांनी चाललंय तिथं निर्भर घरी. अरे मॅडम डोकं बिघाड आहे. भाकरी टाकायचे त्याला त्यांना काही नेट पडत कोणाला आम्हाला मळायचंय का कसं मला हे सांग. अरे पण मी इकडं काय म्हणतोय तुला. नाही तर मी बेसन हाटीन त्याच. घेणारून बेसन खायचंय मला. आता बघाली की बाई अरे थांब ना मोबाईल पण ते माणसाचे खेळ न करतो तू. मी बोललो मग तुम्हाला दिसत. थांब भातीच की माणसं खेळ न करतो. अरे ना काय झालं आता मी काय म्हणलोय. आवरा गाड्याचं तेल ताण होतं. ताण होतं तुला समजत नाही त्याला वाटतं बरं आहे मजा चलती. काय मजा करतोय मी. मग तुला मळायचं आहे का नाही मळायचं मला एवढं सांग. अरे पण मी काय म्हणलं तुला बाई. मी एक शब्द बोल तू ते बोलतच नाही ना काही. सुरू करा. हा करा सुरू. कर ना चालू कर ना. अरे ना मी काही म्हणतोय का फक्त बोला ना तुम्ही घे ना पटापट झाले ना आता सगळं. मन पुंडले का. हा. हुलग्याचं पीठ वाटीभर घेतलंय. जाळीचं पीठ वाटीभर घेतलंय. घरच्या जाळीचं आहे घरच्या हुलग्याचं आहे.
आता वाटून घेतलेलं आहे, आता एवढं मळायचं, आणि नंतर काय करायचं? शेंगुळे करायचे. कुठे? तर आलं की तुझं अरे थांब माझ्या घरीच होतो, थांब ना. खराट. हा मग खराट झालंय कवड्यास. तुला भाज्याच नाही येत. मला भाज्या नाही येत. तुम्हाला आता नाही का बा, आम्ही केलंय आरडत वरडत दोघं जणांनी भाज्याच. आमच्या दोघांचे भांडणं मिटायला आपले नाना होते. नानाचं लय सपोर्ट असतो आमच्या दोघांच्या भांडणात, होय नाना? बाई भांडणं करते लय, तुम्हाला वाटत असं पण लय भांडते माझ्या संग. पण भांडलं का भाजी चांगली होती राव. इथं सगळं चांगलं होतं भांडलं का घरात. तुम्हाला दाखवतो भाजी बघा आता. ही बघा का आपल्याला अंड्यासारखीच भाजी दिसून राहिली. शेंगुळ्याची भाजी बरं का, एवढं भारी ग्रेव्ही झाली ना, एक नंबर. ऐका जर लगेच झाकून ठेवली. अरे काय खात नव्हतं मी, बहिणी लगेच झाकून ठेवली बघा. आता त्याला 4 दिन करावं लागत असते, तेव्हा ते लागत असते. तुम्हाला मी रेसिपी सोडित बरं का, एवढी भारी भाजी बनवली, लय खतरनाक. लाईट आज लय पण नाही का टेन्शन मध्ये दिवस गेलाय. आज व्हिडिओ पाडा नाही, तुम्ही वाट बघून वैतागले असे म्हणले असेल. पोरग म्हणलं का काही जरी झालं तर डेली व्हिडिओ सोडेन, पण रेंजच नव्हते आज, काय करू. आज ब्लॉगच नाही पाडा, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणतो. खरं सांगू बाई, तो यामुळेच व्हिडिओ पाडा नाही. मायामुळे हा मी काय केलं? तो म्हणजे तू सकाळपासून भांडती, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही पाडा. मला वाढवा कसा. मी केव्हा बोलले तुला सकाळी? मग सकाळ नाही का रामपाल आहेत म्हणले, तो यामुळेच होतं, काही पण होतं. आज गेला ना दिवस, आता तो याला किंवा झाला ना आरास. तो याचा ऐकू नका. मी काय केलं आता? हा हिंडायला शॉकलाय, याच्याकडे बघा चांगलं. माझ्याकडे काय बघायचं आता, मी व्हिडिओ टाकतो आता, नाही पडलो काय करू. त्याच्यावर भांडणं आले आपल्या दोघांचे, व्हिडिओ नाही पडला म्हणूनच. तो ही चिडचिड झाली, मग झाली मग, आणि माझ्यावर राग काढली ती. व्हिडिओ पाडा नाही आता, त्यात माझी काय चुकी आहे. मी आता टावरच नव्हतं, लाईट नव्हती गावात, आणि या गावातमध्ये असं आहे तर लाईट नसले ना ते टावर पण पडत होतं. ते टावर पण पडत असं तर रेंज नसते, काहीच नसते. मी सकाळ 5 वाजल्यापासून ट्राय करत होतो, पण नाही पडला शेवटपर्यंत ब्लॉग. आणि सगळं बाईमुळं झालेलं आहे. मला पाणी आणून तांबट. अजून लाईट नाही आली. हे बघा या टॉर्चवरती चालू आहे, अजून लाईट नाही आली. माऊली झोप आली. आणि कोणाचं काय असो नसो, हे बघा माऊली आला आपला, फुल जो आपला आत्ता उठलाय. लाईट असो नाही तर नसो, तो आला तुरी काढून राहणार. झाल्या काय तो राहिलेत ना तशी जातो तोरी. तुम्ही चला ना काढायला. हा तुम्हाला एक सगळ्यात भारी टॅडी दाखवतो, एक नंबर टॅडी बरं का आपल्याकडे. बघा आज याला कोणी काय केलंय काय ना, हे बघा याला कोणी काय काय कलर बिलर लावलाय, गन बिन लावून आला इकडं. अय भाऊ कोणी लावला गन तुला? बरे कोणी गन लावलाय? तर आजचा दिवस असा गेलाय आणि खरंच खूप अपसेट झालो, कारण आज मी तुम्हाला शब्द दिला होता की मी डेली काही पण करून ब्लॉग अपलोड करेन. पण मी खोटं नाही बोलत आहे की हे बघा माझ्याकडे प्रूफ आहे की मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. हे दिसतोय तुम्हाला, व्हिडिओ मी बनवूनच ठेवलेला आहे. व्हिडिओ म्हणजे माझ्याकडून काही चुकी नाही झाली, पण अपलोड नाही झाला. तर त्यात थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आता त्याला काही शक करू शकत नाही, कारण गावात लाईट पण नव्हती, आत्ता लाईट आली आहे. आणि आज दिवसभर कारण ते टावर पण पडतात तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्यामुळे थोडं सॉरी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून. तर आता उद्यापासून काय करेल, रात्रीच अपलोड करेन. थोडं होईन झोपायला लेट होईल, काही प्रॉब्लेम नाही, पण रात्रीच अपलोड करून त्यात जाईन की आज इथंच थांबूया आणि परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर, गुड नाईट.